माझं लातूर हरित लातूरसाठी शाळेतील पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण। इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल वृक्ष लावून। जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम। वरवंटी येथे विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक, जिल्हाधिकाऱ्यांनी केले सारथ्य। लातूर जिल्ह्यात माझं लातूर हरित लातूर उपक्रमातून वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून शाळेतील पहिले पाऊल वृक्ष लावून हा उपक्रम राबविण्यात आला। इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आज शाळेच्या पहिल्याच दिवशी वृक्षारोपण करण्यात आले। लातूर तालुक्यातील वरवंटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग नोंदविला। शाळा प्रवेशोत्सव आणि वृक्षारोपणासाठी आयोजित कार्यक्रमात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी या बैलगाडीचे सारथ्य केले। शाळेच्या प्रवेशद्वारावर वाद्यांच्या गजरात शिक्षकांनी या मुलांचे औक्षण करून आणि गुलाब पुष्प देऊन शाळेमध्ये स्वागत केले। या विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात नेऊन त्यांची नाव नोंदणी करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या। शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे असे सांगितले। तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले। इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातून त्याच्या नावे शाळेच्या परिसरात एक झाड लावण्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला या झाडाचाही वाढदिवस साजरा व्हावा असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर घुगे यांनी केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल वृक्ष लावून हा उपक्रम राबविण्यात आला। जिल्ह्यातील शाळांमध्ये जवळपास 16,000 विद्यार्थी इयत्ता पहिलीत प्रवेश घेत असून त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री गिरी यांनी यावेळी सांगितले। जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, वरवंटीचे सरपंच पवन जाधव, उपसरपंच राजेश पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवेश्वर लांडगे, उपाध्यक्ष रमा कांबळे, ग्रामसेवक अशोक लामदाडे, मुख्याध्यापक रामेश्वर गिल्डा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व पालक यावेळी उपस्थित होते। मुलांच्या नावे घराच्या परिसरात वृक्षारोपण करावे, जिल्हाधिकारी। लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन मोहिमेत प्रत्येक नागरिकांचा सहभाग आवश्यक असून विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल वृक्ष लावून या उपक्रमात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावे एक झाड लावण्यात येत आहे। याप्रमाणे प्रत्येक नागरिकाचे एक मूल एक वृक्ष या संकल्पनेतून आपल्या प्रत्येक मुलाच्या नावे घराच्या परिसरात एक झाड लावून आपल्या मुलांच्या वाढदिवसा दिवशी या झाडांचाही वाढदिवस साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले। तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे वृक्ष लागवडीचा आग्रह धरावा आणि झाडे लावण्यास सांगावे असे त्या म्हणाल्या। सर्व मुलांचे स्वागत। आज शाळेचा पहिला दिवस आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 1227 शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, पण तुमच्या शाळेची निवड केली, तुम्हाला भेटायचं होतं मॅडमना आणि मॅडमच्या संकल्पनेतून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला जिल्हा हा झाडं लावण्याच्या दृष्टीनं सगळ्या महाराष्ट्रात पाठीमागं आहे आतापर्यंत, पण ही ओळख आपल्याला पुसून सगळ्यात जास्त झाडं लावणारा जिल्हा आपल्याला करायचा आहे। म्हणून मॅडमने हाक दिलेली आहे की माझं लातूर हरित लातूर। म्हणा एकदा, माझं लातूर। तर आपल्याला हे लातूर हरित करण्यासाठी आपल्याला पहिला दिवस आज शाळेचा जिथपासून आपली सुरुवात होते। आज प्रत्येक मुलगा जो शाळेत आज पहिलीला प्रवेश झालेला आहे त्या प्रत्येकाच्या हाताने एक एक झाड लावून जिल्ह्यातल्या सर्वच मुलांच्या, आपल्या जिल्ह्यात 16,000 मुलं प्रवेश घेत आहेत आणि ह्या 16,000 मुलांच्या हाताने जसं तुम्ही झाड लावलं आज तसंच झाड लावून आणि प्रवेश फॉर्म भरून त्याचा पहिलीच्या वर्गात प्रवेश होणार आहे। आणि हे झाडाचा वाढदिवस पुन्हा दरवर्षी तुम्ही शाळेचा पहिला दिवस सुरू झाला की ते तुम्ही करायचं। ह्या मुलांनी ही ओळख तुमची वयाच्या तुमच्या 100 वर्षापर्यंत पण पुसली जाणार नाही। तुम्ही 100 वर्षाचे झाले तर ही झाड तिथं राहणार आहे। या माध्यमातून मॅडमनी एक खूप चांगला संदेश आपल्याला दिलेला आहे। आपण त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। आता मॅडमना थोडी घाई आहे, पुढच्या आणखी शाळेमध्ये जायचं आहे, त्यामुळे तुमच्याशी 2 मिनिट हितगुज मॅडम करतील। मी मॅडमना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करा। वरवटी येथील शाळेमध्ये आज जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलं पाऊल आणि जिल्हा परिषदचा हा पुढाकार, अत्यंत उत्साहाचं वातावरण। ही समिती पण सगळी शालेय व्यवस्थापन समिती आहे, सरपंच आहेत आणि अत्यंत उत्साहात असलेले तुमचे मुख्याध्यापक बिल्डा सर आणि त्यांची पूर्ण टीम, अंगणवाडी ताई, सगळं तसं एक खूप सुंदर असं वातावरण आणि मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून असणारा आनंद मला वाटतं खूप काही सांगून जातो। जवळजवळ 1250 शाळा आहेत
आणि या सगळ्या याच्यातनं 16,000 ना 16,000 मुलांचा आज पहिलं पाऊल शाळेमध्ये पडत आहे। आणि लातूर जिल्ह्यामध्ये हे पाऊल पडताना आपण एक संदेश दिलेला आहे की पहिलं पाऊल वृक्ष लावून, कारण की लातूरमध्ये ही जे नवीन पाऊल आहेत, ही जे पहिल्यांदा पाऊल पडणार आहेत आणि यांच्या माध्यमातून ही जी वृक्ष लागतील, ही जी झाडांची संपत्ती लागेल, हा जो वारसा तयार होईल, याच्यानंतर लातूर हे हरित लातूर होईल। आणि आपण जे नेहमीच बघतो की दुष्काळग्रस्त लातूर, झाडांचं कमी असलेलं लातूर, ही आपली प्रतिमा पुसून म्हणजे पुसून टाकण्यासाठी तुम्ही सगळेजण त्याच्यामधले खारीचे वाटेकरी असतील। मुलांनो, तुम्हाला सांगते की तुमचं हे पहिलं पाऊल खूप महत्वाचं आहे। तुम्ही पुढे यशस्वी होण्यासाठी आयुष्यामध्ये पहिली बाब खूप महत्वाची असते। पहिला नंबर, पहिलं पाऊल, सगळंच पहिलं तर खूप महत्वाचं असतं। शाळेतल्या शिक्षकांना, अंगणवाडी ताईला, या शालेय समिती व्यवस्थापनाला, त्याच्यानंतर मुख्याध्यापक आणि सगळ्या शिक्षक वृंदांना, या गावातल्या गावकऱ्यांना आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे ॲडिशनल सीओ, डेप्युटी सीओ पंचायत, एज्युकेशन ऑफिसर, या सगळ्यांचं मी अभिनंदन करते। आणि माझं लातूर येस तर हे जे बोबडे बोल आहेत हरित लातूरचे, आणि हे झाडांकडे हिरव्या नटलेल्या सगळ्या अशा चित्राकडे आपण वळत आहोत। हे झाड नुसतं लावून आपण थांबणार नाही। आपण आपला वाढदिवस साजरा करतो ना मुलांना, इतकं हळू वाढदिवस फार मोठा साजरा करतात, चॉकलेट घेऊन येतात, गोळ्या घेऊन येतात। मग आपण आता झाडांचा पण वाढदिवस करायचा आहे। तुम्ही जे झाड लावणार त्याचा वाढदिवस करणार ना? आपल्याला झाडांचा वाढदिवस करायचा आहे आणि तुमच्या वॉटर बॅग मधलं थोडंसं पाणी दररोज त्या झाडाला तुम्ही द्यायचं आहे। ज्या मुलांनी जे झाड लावलंय ते दररोज बघायचं माझं झाड आहे का नाही तिकडे, आणि घरी सुद्धा आई वडिलांना सांगायचंय की माझं झाड मी लावलंय, तुम्ही तुमचं झाड कधी लावणार? विचारणार का सगळे घरी जाऊन? काय विचारणार? आईला काय विचारणार? झाड कधी लावणार, राईट। तर खूप चांगल्या रीतीने आपण जिल्ह्यामध्ये सुरुवात केलेली आहे। अगदी नटून थटून मुली आलेल्या आहेत, उत्साहात आलेल्या आहेत, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रेलचेल आहे आणि गुणात्मकरित्या सुद्धा हा जिल्हा, लातूर मधल्या शाळा आपण कुठेच कमी पडणार नाही। लातूरची मुळात ओळखच शैक्षणिक पॅटर्नमुळे आहे। हा वारसा लहानपणापासूनच कायम कसा राहील आणि फक्त डॉक्टर, इंजिनियर नाहीत तर प्रशासकीय क्षेत्र असेल, कॉर्पोरेट क्षेत्र असेल, सैनिकी क्षेत्र असेल, या विविध क्षेत्रामध्ये लातूरकरांची मुलं कसे चमकतील यासाठी मला वाटतं ही संपत्ती आपण तयार करत आहोत। हे पुढच्या सगळ्या तुमच्या गोष्टींसाठी मी जिल्हाधिकारी म्हणून मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तुमचा हा सगळा सकारात्मक आनंद शिदोरी म्हणून या ठिकाणून घेऊन जाते। धन्यवाद। लातूरमध्ये सुद्धा सुरू होत आहेत। पहिलं पाऊल अत्यंत उत्साहाने लातूरमध्ये साजरं होत आहे। जवळपास 1250 शाळा आहेत आणि 16,500 पावलं हे शाळेकडे ॲडमिशनच्या स्वरूपामध्ये आज प्रत्येक शाळेमध्ये येत आहेत। लातूरमध्ये आम्ही संकल्प केला आहे पहिलं पाऊल वृक्ष लावून, आणि माझं लातूर हरित लातूर या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक मूल झाड लावणार आहे आणि नुसतं झाड लावून थांबणार नाही आहे, तर त्याची जोपासना करणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसाबरोबरच त्या लावलेल्या झाडाचा सुद्धा वाढदिवस करणार आहे। एकंदरीतच लातूर जिल्ह्यामध्ये खूप समाधानकारक पाऊस झाला आहे। शेतकऱ्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे, मुलांमध्ये सुद्धा उत्साह आहे आणि मुळातच लातूर हा एज्युकेशन पॅटर्न असल्यामुळे आता ही कोरी पाटी असलेले पहिले पावलं हे सगळे झाडांच्या स्वरूपात लातूरमध्ये संपत्ती तयार करणार आहे झाडांची। काय उद्देश होता याच्यामध्ये? याच्या मागचा उद्देश असा होता की लातूर म्हटलं तर दुष्काळाची ओळख, लातूर म्हटलं तर 16 मध्ये आलेली रेल्वेची ओळख, लातूर म्हटलं की कमी वृक्षाच्छादन असलेलं प्रमाण असा असलेला जिल्हा, असं बऱ्याचदा आपली ओळख आहे, ती ओळख पुसून टाकायची आहे। पाऊस तर खूप छान झालेला आहे आणि आता ही झाडाची संपत्ती सुद्धा चिमुकले पावलं असतील, वेगवेगळ्या टीम्स असतील ते करतायत, हाच प्रमुख उद्देश आहे। धन्यवाद। झाडे तोडत आहेत मॅडम, त्याच्यावर काय कारवाई करणार? जे झाडं तोडत आहेत कुठल्या इलेक्ट्रिसिटीसाठी किंवा त्याच्या फांद्या वगैरे तोडत असतील किंवा इमर्जन्सीसाठी काही क्लॉजमध्ये ते तोडत असतील तर त्याची जपणूक करून पुन्हा ती झाडं लावण्यात त्यांना आदेशित केलं आहे। पण बेकायदेशीररित्या कोणी झाडं तोडत असेल तर निश्चित त्यांच्यावर कार्यवाही होईल।